Student, today we are going to learn how to write the chemical equation. Let us now see the conventions followed while writing a chemical equation. In a chemical equation, the reactant are written on the left hand side while the product on right hand side. केमिकल रिॲक्शनमध्ये नेहमी रिॲक्टंट जे आहेत ते लेफ्ट हँड साईडला लिहिले जातात आणि जे प्रोडक्ट आहे ते राईट हँड साईडला लिहिलं जातं. अँड ॲरो हेडिंग टुवर्ड्स द प्रोडक्ट इज ड्रॉन बिटवीन द देम आणि मध्ये एक ॲरो दाखवला जातो. दिस ॲरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. सेकंड, इफ द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट आर टू ऑर मोर दे आर लिंक विथ अ प्लस साईन. जर रिॲक्टंट आणि प्रोडक्ट एकापेक्षा जास्त असतील तर त्याच्यामध्ये मध्ये प्लस साईन घातली जाते. फॉर एक्झाम्पल, इन द इक्वेशन 2 अ प्लस साईन इज ड्रॉन इन बिटवीन द रिॲक्टंट CuSO4 अँड झिंक मीन्स Zn. Similarly, a plus sign is drawn between the product ZnSO4 and Cu. Third point, to make the chemical equation more informative, the physical state of the reactant are indicated in the equation. Their gaseous, liquid and solid state are indicated by writing a letter G. G म्हणजे gaseous, L means liquid and S means solid state respectively in the bracket. हे बघा इथे ॲक्वियस लिहिलं आहे, त्याच्यानंतर ॲस म्हणजे सॉलिड. ओके, अशा टाईप आपण त्यांचे जे स्टेट्स असतात ते सुद्धा रिॲक्शनमध्ये दाखवतो. मोर ओवर, इफ द प्रोडक्ट इज अ गॅसियस, इन्स्टेड ऑफ G इट कॅन बी इंडिकेटेड अँड ॲरो पॉइंटेड अपवर्ड्स. जर गॅस असेल तर आपण त्याला ॲरो पॉइंटेड अपवर्ड्स दाखवतो. आता CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा गॅस आहे म्हणून आपण त्याला वरती असा ॲरो दाखवलेला आहे. इफ द प्रोडक्ट फॉर्म इज इनसॉल्युबल सॉलिड इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेड, देन इन्स्टेड ऑफ एस इट कॅन बी इंडिकेटेड अँड ॲरो डाऊनवर्ड्स. ओके, मग ॲरो आपण डाऊनवर्ड्स दाखवतो. जर सॉलिड हे कसं असेल, प्रेसिपिटेड असेल म्हणजेच थलथलीत असेल तेव्हा आपण त्याला कसं दाखवतो, तर ॲरो डाऊनवर्ड्स. इनसॉल्युबल सॉलिड इन फॉर्म ऑफ प्रेसिपिटेड. वेन रिॲक्टंट अँड प्रोडक्ट्स आर इन द फॉर्म ऑफ सोल्युशन इन वॉटर, दे आर सेड टू बी प्रेझेंट इन द ॲक्वियस सोल्युशन स्टेट. जर रिॲक्टंट इन प्रोडक्ट हे सोल्युशनच्या फॉर्ममध्ये असतील इन फॉर्म ऑफ वॉटर तर आपण त्याला ॲक्वियस स्टेट असं दाखवतो. दिस स्टेट इज इंडिकेटेड बाय पुटिंग द लेटर AQ. बघा इथे आपण AQ हा लेटर दाखवलेला आहे. रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे काय आहेत, इन द फॉर्म ऑफ सोल्युशन इन वॉटर. ते सोल्युशन कशामध्ये बनवलेलं आहे, वॉटरमध्ये, म्हणून त्यांना आपण ॲक्वियस स्टेट असं दाखवलेलं आहे. ओके. फोर्थ पॉईंट, वेन heat is to be given from the outside to bring about the reaction, it is indicated by the sign असा triangle म्हणजेच written above the arrow that indicates the direction of the reaction. For example, the reaction in which the slick lime is formed on heating म्हणजेच लाईमस्टोनला जेव्हा आपण हीट केलं त्याच्यापासनं स्लिक लाईम म्हणून आपण इथे ॲरो दाखवून त्याच्यावरती ट्रायंगल दाखवलं. ट्रायंगल मीन्स वॉट, द लाईमस्टोन हॅज बीन हीटेड आणि त्याच्यापासनं स्लिक लाईम आणि कार्बन डायऑक्साईड हे फॉर्म झाले आहेत. ओके, सो आय थिंक यू मस्ट हॅव अंडरस्टूड दिस मच. नाव लेट अस सी द फिफ्थ पॉईंट. It is necessary to fulfill the certain conditions like specific temperature, pressure, catalyst, etc. to bring about some reaction. These conditions are indicated below or above the arrow
indicating the direction of a reaction. For example, the reaction of vegetable oil takes place at the temperature of 60 degrees Celsius with hydrogen gas in presence of Ni catalyst and written as follows. हे रिॲक्शन आपण व्हेजिटेबल ऑइलचं लिहिणार आहोत. ते कसं लिहिलं आहे बघा. व्हेजिटेबल ऑइल इज अ लिक्विड प्लस H2 मीन्स हायड्रोजन गॅस गिव्स. ह्याच्यामध्ये आपण कॅटलिस्ट वापरलेला आहे निकल म्हणजेच Ni अँड ॲट द टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस गिव्स वनस्पती घी. लास्ट पॉईंट आपण बघणार आहोत की हाऊ टू राईट द केमिकल इक्वेशन. Specific information or name of the reactant and product are written below their formula. For example, copper on reacting with concentrated nitric acid gives reddish color, poisonous nitrogen dioxide. कॉपर जेव्हा नायट्रिक ॲसिडबरोबर रिॲक्ट होतं तेव्हा ते पॉयझनस नायट्रोजन डायऑक्साईड गॅस हे देतं. सो हाऊएवर ऑन रिॲक्शन विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड द प्रोडक्ट फॉर्म इज नायट्रिक ऑक्साईड गॅस. सो I think you must have understood writing the chemical equation.